सोलापुरात मोहिते पाटलांशी संबंधित सुमित्रा पतसंस्थेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। माळशिरसमधील भाजप पदाधिकारी हरी पालवेंची तक्रार। जयसिंह मोहिते पाटील सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष बोगस कर्ज दाखवून शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप। सांगलीत जिल्हा बँक संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटीस। बँकेचे 50,58 लाखांचं नुकसान, पुन्हा चौकशी सुरू। संचालक अधिकाऱ्यांना पुन्हा म्हणणं सादर करण्याच्या सूचना। कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात गैरकारभार होत असल्याचा हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। मंदिर ट्रस्टची हकालपट्टी आणि धर्मादाय आयुक्तांची नार्को टेस्ट करण्याची मागणी। 9 नोव्हेंबरला मुळाध तिट्टा ते बाळूमामा मंदिरात घंटानाद मोर्चा काढला जाणार। कोल्हापुरातील दर्जाहीन रस्त्यांच्या कामाचं पितळ उघड। डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर अवघ्या काही तासात पडले खड्डे। शिंदे सेनेच्या मेळाव्यासाठी घाईगडबडीत हा रस्ता केला होता। मार्केट यार्ड परिसरातील अवस्था समोर। परभणी शेती रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्याची ग्रामस्थांची मागणी। धुळे तालुक्यातील बिलाडी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी कुलूप लावलं। ग्रामस्थांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची माजी सदस्यांसह ग्रामस्थांची मागणी। भ्रष्टाचार करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाईची मागणी। धाराशिव जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांचे थट्टा। अनुदानाच्या रकमेतील 2,000 रुपये खात्यावर ठेवण्याची सक्ती। तुळजापुरातील काठी गावात जिल्हा बँकेच्या शाखेतील प्रकार उघड। जिल्ह्यातील अनेक शाखांमधून हजारो शेतकऱ्यांचे पैसे थांबवले। मालेगावमध्ये सततच्या पावसामुळे टरबूजाचं उत्पादन घटलं। फळाची वाढ खुंटल्यानं आकारातही फटका। स्थानिक बाजारात कमी दरानं विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। नाशिकच्या येवल्यामधील पाटोदामध्ये द्राक्षबागावर शेतकऱ्यांना कुऱ्हाड चालवली। पावसामुळे फळबागा न झाल्यानं शेतकऱ्याने द्राक्षबाग नष्ट केली। लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत। धाराशिवच्या तुळजापूरमधील कारखान्याकडील थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांचं आंदोलन। थकीत ऊस बिल लवकरात लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव 100 पार। भारतीय निर्यातदारांची केंद्र सरकारकडे बांगलादेशातील आयातबंदी हटवण्यासाठी पाठपुराव्याची मागणी। भारतातून जास्तीत जास्त कांदा बांगलादेशात निर्यातीसाठी पाठवण्याची मागणी। ऊस दरावर तोडगा निघत नसल्याने कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दालमिया कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती। अमरावतीच्या धामणगावमधील शेतकरी अनुदानापासून वंचित। फार्मर आयडी आणि केवायसीतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना अनुदान नाही। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघानांची तहसीलदार कार्यालयात धडक। येत्या मंगळवारपर्यंत अनुदान न दिल्यास आंदोलनाचा इशारा। रत्नागिरी शालेय पोषण आहाराच्या फेरफारीचा डाव ग्रामस्थांनी उधळला। शाळेतील पोषण आहाराच्या गुण्या गाडीत भरताना ग्रामस्थांनी पकडल्या। राजापूर तालुक्यातील नाटेनगर विद्यामंदिर शाळेतील घटना। दोघे पोलिसांच्या ताब्यात। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी आणि कातकरी बचाव आंदोलन। श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी। प्रलंबित मागण्यांसाठी काल दिवे पेटवत आंदोलन। कृषी विभागाच्या योजनांमधील गैरव्यवहाराच्या चौकशी समितीवर यशोदाचे महासंचालक निरंजन कुमार सुदांशूंची नेमणूक। माजी सनदी अधिकारी उमाकांत दंगट समितीने मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे राज्य शासनाकडून नव्याने नेमणूक। पुण्याच्या पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 13 वर्षीय मुलाच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट। उपमुख्यमंत्री शिंदेंनी पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं। सोलापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश। जळगावच्या भुसावळमध्ये एकनाथ खडसे यांच्यासोबत लढणार माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा। 2 कट्टर विरोधक नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र दिसणार। भुसावळ नगराध्यक्षपदाचे एससी आरक्षण मॅनेज। संतोष चौधरींचा आरोप। सिंधुदुर्गातील युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो। मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घ्यायला सांगितली। दीपक केसरकर यांचं वक्तव्य। तर सिंधुदुर्गात युतीसाठी पालकमंत्री बहुधा इच्छुक नसावेत, केसरकरांचा दावा। सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाला धक्का। शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकरांचा भाजपात प्रवेश। पक्षश्रेष्ठींनी विश्वासात घेत नसल्याने भाजप प्रवेश केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर जबाबदारी। तर निवडणूक प्रमुख म्हणून छत्रपती संभाजीनगर पश्चिम आमदार प्रशांत बंब यांच्यावर जबाबदारी।
केस दाखल नाही तो शिवसैनिक होऊच शकत नाही। एका केसमध्ये मी, भाऊ, वडील एकाच कोठडीत होतो। बुलढाण्यात मंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी। रत्नागिरीच्या समुद्रकिनारी हुल्लडबाजी नागरिकांच्या अंगलट आलेली आहे। गावातील मौज मजेसाठी समुद्राच्या पाण्यात टाकलेली चारचाकी गाडी वाळूत रुतल्याने बुडाली। दापोलीतील अंजरले समुद्रकिनाऱ्यावरील ही घटना। रायगडच्या नागोडणे येथील रेल्वे फाटकावर गेटमॅनची अरेरावी समोर स्थानिक तरुणाशी मराठी बोलण्यावरून घातली हुज्जत। मनसेच्या दणक्याने गेटमॅन अनिल कुमार निलंबित। रेल्वेची कारवाई। मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळेंची माहिती। बँकेला बनावट सोनं देणाऱ्या बीडच्या सोनाराला पुण्यातून अटक। आरोपीकडून 2.5 कोटींची फसवणूक। विलास उदावंत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकच्या लासलगावमध्ये बुरखा घातलेल्या महिला आणि इसमाची ज्वेलरमध्ये हातचलाखी उघड। 5 ग्रॅम सोन्याची अंगठी चोरट्याकडून लंपास। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या येवल्यातील अंदरसूलमध्ये लाखो रुपयांच्या चंदनाची चोरी। 4 मोठ्या चंदनाच्या झाडांची कत्तल करण्यासाठी वापरलेले कटर जागेवरच टाकून चोरटे पळाले। पिंपरी चिंचवडमधून दहशतवादी विरोधी पथकाची भोसरी परिसरात कारवाई। विजाची मुदत संपूनही अवैध वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात। महिलेला पुन्हा बांगलादेशात डिपोर्ट करण्याची तयारी सुरू। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रतापगडावरील भवानीमाता मंदिरात दीपोत्सव पार पडला। यावेळी मंदिरात हजारो दिव्यांची आरस करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला। जळगावच्या कार्तिक स्वामी मंदिरात 2100 दिव्यांचा दीपोत्सव साजरा। देवासाठी 33 प्रकारचा भोग अर्पण। लाखो भाविकांची कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि दीप लावण्यासाठी मोठी गर्दी। पुरंदरमधील यमाई शिवरी ते अक्कलकोट स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळ्याचं प्रस्थान। शिवरीतील तुकाई मंदिरातील मठातून पालखीचं प्रस्थान। पालखी प्रस्थान सोहळ्याचे यंदा 8वं वर्ष। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीच्या कोरणी घाटावर गंगा महाआरती संपन्न। हजारो भाविकांनी आरतीवेळी लावली हजेरी। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या श्री देव स्वयंभू मंदिराच्या जत्रेत लावली हजेरी। नितेश राणेंनी जत्रेत चहा आणि भजीवर मारला ताव। रात्री 1 वाजता मंदिरात जाऊन घेतलं श्रीदेवाचं दर्शन।